जय महाराष्ट्र. नमस्कार. मी सचिन सुभाषणे जुचंद्र. आज एक परखडपणे बोलणारा, जनतेचे हित आहे ज्यात ते समजणारा आणि त्यातून प्रत्येकाची मदत करणारा, त्याचप्रमाणे समाजकंटकांना सजा देणारा खरा माणूस म्हणून माझी ओळख आहे. म्हणून मला जुचंद्राचा ढाण्या वाघ सारेच म्हणतात. पण माझ्या मराठी, आगरी, कोळी, आदिवासी बांधवांना तसेच माझ्यावर प्रेम करणाऱ्या असंख्य परप्रांतीय लोकांना सुद्धा माझे हेच म्हणणे आहे की आज आपण महाराष्ट्रात राहतो म्हणजे आपल्याला महाराष्ट्राचा अभिमान आहे. आपल्याला आधी आपला स्वतःचा अभिमान आहे का, त्याआधी पाहण्याची गरज आहे. कारण महाराष्ट्रात मराठी बाणा जपणारे माझे सर्व बांधव मला जय महाराष्ट्र म्हणतात. मला त्यांचा अभिमान आहे. आज या महाराष्ट्रात राहतो. या महाराष्ट्राच्या मातीत आपली नाळ सुद्धा पिढ्यानपिढ्या गाडली गेली आहे. मग आपण इतरांचे गुणगान का बरे गात आहोत? जर आपण येथे जन्मलो आहोत, महाराष्ट्राच्या मातीचा आपल्याला अभिमान आहे. महाराष्ट्राच्या मातीत जन्मलेल्या छत्रपती शिवाजी महाराजांना आपण आपले आराध्य दैवत मानतो. मग आपण जाती धर्मात, पक्षात, रागात, रुसव्यात, हेव्या दाव्यात का विखरून घेतो स्वतःला? आज प्रत्येक ठिकाणी जात धर्म पक्ष याचे राजकारण करून स्वतःच्या पोळ्या भाजण्यासाठी राजकारणी मंडळी माझ्या गोर गरीब साध्या भोळ्या निष्पाप हातावर पोट असणाऱ्या कमून भाकरी खाणाऱ्या माझ्यासारख्या असंख्य नागरिकांवर अन्याय करीत आहे. त्यांना रस्ते, पाणी, वीज, आरोग्य, शिक्षण सेवा पुरवताना त्यांचे हात पुढे येताना मागे आपोआप खेचले जात आहेत. कारण ते फक्त मतांचे राजकारण जाणतात. मत देतात, त्यांना सेवा पुरवतात की नाही हे त्यांनाच ठाऊक आणि त्यांच्या मतदारांना सुद्धा ठाऊक. पण याच प्रशासनाचे डोळे उघडण्याचे कार्य सचिन सुभाषणे जुचंद्र सतत करीत असतो. आणि काम जोपर्यंत करून देत नाही ते लोक, तोपर्यंत त्याचा पाठपुरावा सुद्धा मी स्वतःच घेत असतो. मित्रांनो, आज माझे जुचंद्रचे आगरी, कोळी, आदिवासी बांधव माझ्यावर माया करतात, ज्यांना माझा अभिमान आहे. कारण मला माझ्या जुचंद्र गावाचा अभिमान आहे. मला जुचंद्र गावाची शान म्हटले जाते. कारण मला जुचंद्र गावाचा अभिमान आहे. कारण मी निष्ठावंत आहे, विकला जात नाही, कोणाला दबत नाही, कोणाला घाबरत नाही. म्हणून माझे सर्व नागरिक माझ्यावर माया करतात. पण इतका सर्वांचा सपोर्ट मला असताना मला कसलाही गर्व नाही की घमंड नाही. कारण मी एक सच्चा शिवसैनिक आहे. आणि जो शिवसैनिक असतो तो अन्यायाविरुद्ध इतरांसाठी लढत असतो. कारण स्वतःची दुःख बाजूला ठेवून इतरांची सेवा करणे हे खरंच खूप महानता आहे, महान कार्य आहे. या जगात आपल्यापेक्षाही दुःखी माणसं आहेत जे अंथरुणावर उभे सुद्धा राहू शकत नाही. पण जेव्हा देवाने आपल्या सर्व धडधाकट शरीर दिले आहे, बनवले आहे, तर मग त्याचा उपयोग नागरिकांच्या भल्यासाठी केला पाहिजे. या मताचा मी आहे. आपल्या ज्ञानाचा आपण सदुपयोग नागरिकांच्या भल्यासाठी केला तरच आपली डिग्री आणि शिक्षणाचा उपयोग आहे. आज मी सर्व शिक्षण आणि डिग्री नागरिकांच्या हितासाठी वापरतो, बरोबर ना? आज आपल्याकडे इतके प्रगत वकील आहेत, इंजिनियर सुद्धा आहेत, प्रगत डॉक्टर सुद्धा आहेत. तर मग आपला महाराष्ट्र इतका मागासलेला का आहे? तर आपला महाराष्ट्र इतका मागासलेला का आहे? कोणताही वकील नागरिकांवर होणाऱ्या अन्यायाविरुद्ध का लढा देत नाही? कोणताही इंजिनियर सर्व नागरिकांना वीज, रस्ते, पाणी मिळवून देण्यासाठी का झटत नाहीये? कोणताही डॉक्टर सर्व नागरिकांना उत्तम आरोग्य पुरवून देण्यासाठी का झटत नाहीये? कोणताही वकील सर्व नागरिकांना न्याय मिळवून देण्यासाठी का झटत नाहीये? कोणताही शिक्षक सर्व नागरिकांना उत्तम शिक्षण देण्यासाठी का झटत नाहीये? पण हा सचिन सुभाषणे जुचंद्र एक पत्रकार असूनही या सर्वांचे कार्य एकटाच करीत आहे, बरोबर ना? आज मी माझ्यावर प्रेम करणाऱ्या सर्व नागरिकांना एकच म्हणतो, आज मी माझ्या प्रामाणिकतेच्या जोरावर आणि निष्ठेच्या जोरावर सर्व काही कुणाकडून मोबदला न घेता करीत आहे, हे लक्षात घेण्याजोगे आहे. आज माझ्या व्हिडिओद्वारे मी वेगवेगळे प्रयोग सुद्धा करून प्रामाणिक माणसाची ताकद किती असू शकते हे दाखवत आहे. नशा व्यसन करू नका याचे मार्गदर्शन सुद्धा मी करीत असतो.
सांगण्याचे तात्पर्य हेच आहे की चांगले वागण्यासाठी कष्ट पडतात, पण त्यातून चांगली निर्मिती होते. वाईट जे लोक वागतात त्यातून वाईटच निर्मिती होते. म्हणून नेहमी चांगले वागा, सत्याची साथ द्या, खोटे कधीही बोलू नका. अरे जंगलातील वाघाला मांजर म्हणून किंवा मांजर समजून तुम्ही त्याच्या समोर जाऊ शकता का? वाघ हा वाघच राहणार. त्याला मांजर म्हणा किंवा आणखी काही म्हणा. सांगण्याचे तात्पर्य हेच आहे की संकट मोठे आहे हे समजून खोटे बोलत असाल तर पूर्णपणे नाश होईल. शेवटी सत्याची जीत होते हे लक्षात घ्या. त्यासाठी नागरिकांना एकमेकांची डोकी फोडण्याचे कारण नाही. कायदा व सुव्यवस्थेचे उल्लंघन करण्याची गरज नाही. नागरिकांनी आपसात प्रेम राखावे. द्वेष वाढत नाश करते हे लक्षात घ्या. दोघांच्या भांडणात तिसऱ्याचा फुकटमध्ये लाभ होतो हे लक्षात घ्या. आज प्रत्येक नागरिकाची गरज काय आहे? अन्न, वस्त्र, निवारा, पाणी, बरोबर ना? मग मी सांगतो आज नागरिकांची गरज काय असली पाहिजे? अन्न सुद्धा हवे, ते पण मानाने इज्जतीने कोणी दिले तरच खा. लाचाराप्रमाणे देत असेल तर खाऊ नका. नको म्हणून सांगा. उपाशी राहून मरणार नाही तुम्ही. वस्त्र अंग झाकून ठेवण्यासाठी परिधान करा. अर्ध नग्न स्वतःला दाखवून, काय मूर्ख आणि घाणेरडे पण दाखवून एखाद्याला बॉयलर विषय नसलेला बॉयलर कोंबडीपणे दिसू नका. कपडे नेहमी स्वच्छ धुतलेले टापटीप असले पाहिजे. घाणेरडे कपडे सेंट मारून वापरू नका. मी स्वतः सेंट मारलेले कपडे वापरत नाही. सेंट मी वापरत नाही, परफ्यूम वापरत नाही. निवारा स्वतःचे हक्काचे घर हवे, जेथून आपल्याला कोणी जा म्हणू शकत नाही. पाणी पिण्यायोग्य होण्यायोग्य शुद्ध पाणी असायला हवे. संडासाचे फिल्टर केलेले पाणी चालणार नाही. आरोग्य उत्तम राखण्यासाठी आईच्या गर्भातून आपल्या आईने जन्म देताना झालेल्या यातना वेदना याची जाणीव ठेवून आपले शरीर जे दिले आहे ते जोपासा. जो 9 महिने 9 दिवस आईने तुमच्यासाठी, तुमच्या निरोगी आरोग्यासाठी दिलेल्या केलेल्या पथ्य पाण्यासाठी, औषधासाठी घेतलेल्या विश्रांतीची काळजी, हे अमूल्य शरीर मिळाले आहे ते फुकट घालू नका. ज्या आईचे दूध तुम्ही प्यालात ते दारू पिऊन तिथे पांग फिरू नका. आईला खूप वेदना होतात. जिचा मुलगा मुलगी बेवडा हे बोलल्यावर तिचे काळीज तुटते. तुमच्या समोर कुणी काही बोलत नाही, पण त्या नाजूक मनाच्या माऊलीला सारे काही ऐकून घ्यावे लागते. हे तिच्याच जवळच्या स्त्री नातेवाईकाकडून याचा विचार करा. तुम्हाला तरी कुणी घाबरत असले तरी बिचार आईला प्रत्येक महिलांच्या कार्यक्रमात टोमणे मारले जातात हे लक्षात घ्या. मग हळद असू दे, लग्न असू दे, साखरपुडा असू दे, हळदी कुंकू असू दे, जेथे फक्त महिला एकत्र येतात तेथे महिलांचा पान उतारा करतात हे लक्षात घ्या. मग अंगभर दागिने असू देत किंवा अजून काही असू देत, त्याला कोण महिला विचारत नाही हे लक्षात घ्या. बाकी तुम्ही सुजाण आहात. मग हे घाणेरडे व्यसनाचे प्रकार का करता? सिगरेट, दारू, गुटखा, पान मसाला हे का तुमच्या आईने तुम्हाला खायला कधी दिले स्वतःहून? जर देत असेल तर ती आई असते का हे लक्षात घ्या. आई नेहमी बाळावर चांगले संस्कार करते. वाईट गोष्टीपासून त्याला दूर ठेवते, परावृत्त करते. वाईट संगतीपासून रक्षण करण्यासाठी ती त्याच्या मित्रांवर सुद्धा लक्ष ठेवते हे लक्षात घ्या. कारण आई नेहमी आईच असते. मूल वाईट वागत असेल तर प्रसंगी त्याला विरोध सुद्धा करते. प्रसंगी ती कडक सुद्धा बनते. पण आई नेहमी आपल्या मुलाच्या भल्याचाच विचार करते. जी नेहमी आपल्या मुलाला पाण्यात पाहते, खड्ड्यात जाऊ दे मरू दे असे पाहते, ती आई नसते हे लक्षात घ्या. आणि आरोग्याची काळजी घ्या. हे शरीर जपा. तुमच्यासाठी नाही तर तुम्हाला जन्म दिलेल्या माता माऊलीच्या सुखासाठी हे शरीराचे आरोग्य नीट जपा. मुलगा संज्ञान नसेल आणि आईच त्याचे शौच धुण्यासाठी मागे हात घालत असेल तर यापेक्षा जगात आले मोठे दुःख आणि वेदना आईसाठी दुसरं कुठलंही नसतं हे लक्षात घ्या. म्हणून गाडी सावकाश चालवा. इतरांची सुद्धा काळजी घ्या. जे निष्ठावंत शिवसैनिक आहेत त्यांनी आपल्या घरावर उद्धव बाळासाहेबांकडे शिवसेना असलेला झेंडा लावा. कारण मला सुद्धा माहीत हवे ज्या साहेबांनी आणि त्यांनी घडवलेल्या आमच्या सारख्या सच्च्या शिवसैनिकाला किती प्रमाणात शिवसैनिक आहेत ते आम्हाला सुद्धा कळू द्या. मग न घाबरता, कोणालाही न घाबरता सच्चा शिवसैनिक घरावर उद्धव बाळासाहेबांकडे झेंडे लावा. सच्चा शिवसैनिक पैशाने विकत घेतला जात नाही. कोणी त्याला घाबरून मारून गप्प बसून शांत बसू शकत नाही. आणि सच्चा शिवसैनिक एकदा का खवळला तर तो काय करू शकतो हे तुम्ही मला पाहूनच विचार करू शकता. त्याचबरोबर सच्चा शिवसैनिक सर्व नागरिकांची सेवा करण्याचे कार्य करत असतो.
भले स्वतः संकटात राहू दे किंवा दुःखात राहू दे, पुन्हा एकदा सांगतो, माझ्या निष्ठावंत शिवसैनिकांनी उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेना हे झेंडे आपल्या घरावर लावा, जे सर्वांना दिसून येतील. कारण सचिन सुभाष राणे जुचंद्र हा स्वतः ठाण्या वाघ आहे, तर वाघ वाघाला बरोबर ओळखतो. उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेनेचा विजय असो. फक्त साहेब आणि वंदनीय निष्ठावंत माझे सारे शिवसैनिक, निष्ठावंत शिवसैनिक, जय महाराष्ट्र. सत्यमेव जयते, सदरक्षणाय खलनिग्रहणाय. जय जुचंद्रवासी, जय आगरी कोळी आदिवासी बांधव, जय महाराष्ट्र. धन्यवाद.